भीषण अग्नितांडवासंदर्भातली अतिशय धक्कादायक अपडेट आपण घेणार आहोत। अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या 3ऱ्या माळ्यावरील नवजात शिशु अतिदक्षता विभागात भीषण आग लागली। या आगीत 3 लहान बाळांचा होरपळून मृत्यू झालाय, तर 6 नवजात बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। आपण पाहू शकतो पहाटे 3:30 वाजताची ही घटना आहे। यावेळी व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे आग लागल्याची माहिती समोर येते। या घटनेमुळे पुन्हा एकदा सरकारी रुग्णालयांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। अनेक प्रश्न या घटनेनंतर उपस्थित केले जात आहेत का? फायर ऑडिट या रुग्णालयाचं केलं गेलं होतं का? मेंटेनन्स व्यवस्थित इथले जे काही साहित्य आहेत, उपकरणं आहेत, त्यांचं मेंटेनन्स झालं होतं का? असे अनेक प्रश्न विचारले जातात। आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून अतिशय धक्कादायक अपडेट। 3:30 वाजताची ही आग आहे आणि त्यानंतर 3 नवजात शिशूंना आपला जीव गमवावा लागलेला आहे। ही घटना नेमकी कशी घडली आणि ज्या वेळेला ही घटना घडली त्यावेळेला या ठिकाणी कोणी उपस्थित का नव्हतं? त्या चिमुकल्यांचा जीव वाचवण्यासाठी त्या ठिकाणी कुठला कर्मचारी का नव्हता? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। आणि यामध्ये किती बालकांचा मृत्यू झालेला आहे? साधारण 3:30 वाजता पहाटे फोन आला मला की सर म्हणे आपल्या SNCमध्ये आग लागलेली आहे, जे आउटबॉर्नची युनिट आहे त्याच्यामध्ये। मग तात्काळ त्यांनी पण सगळ्यांना फोन केले, संबंधितांना, फायर ब्रिगेड आणि आमचे कर्मचारी आणि आतमध्ये कर्मचारी होते तिथे। तर ते आल्यानंतर बघितलं तर सगळं धूर होता। तोपर्यंत त्यांनी 6 बच्चू काढलेले होते आणि सर म्हणे आतमध्ये आहेत म्हणे बच्चू आपले, पण आम्ही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न केला पण शक्य झालं नाही त्याच्यामध्ये। धूर एवढ्या प्रमाणात होता तरी मी आल्यानंतर एक्सटिंग्विशर त्यांनी काचा फोडल्या आम्ही धूर हे करण्यासाठी आणि फायर ब्रिगेडचं हे फायर ब्रिगेड पाणी चालू होता पण तरी आग काही ते आपले जे धूर होता तो काही कमी होत नव्हता आणि त्याच्यामध्ये दुर्दैवाने 3 बच्चू यांचे त्याच्यामध्ये डेथ झालेली आहे। एकूण किती मुलं त्या वार्डात ॲडमिट होती? त्या वार्डात एकूण 9 मुलं होते आणि जे 6 मुलं आहेत ते आम्ही सुपर स्पेशालिटी आणि पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय इथे शिफ्ट केलेले आहे आणि सध्या ते चांगलं आहे। त्या बालकांची प्रकृती कशी? त्यांची प्रकृती तर रुग्णालयात नेमकं काय घडलं आपण जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षाला भीषण आग लागली। पहाटे 3:30 वाजता व्हेंटिलेटरच्या स्फोटामुळे ही आग लागली आहे। 3ऱ्या माळ्यावरील अतिदक्षता विभागात आग लागल्याची घटना घडली। आगीत 3 बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला। 6 नवजात बाळांवर सुपर स्पेशालिटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत।